नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। शंभूराजांच्याकडे अभिमानाने आणि कौतुकाने बघणाऱ्या काशीपंतांना मनोमन वाटले, खरंच आपणाला इतका अवधानी, इतका समजदार असा एखादा भाचा असायला पाहिजे होता. तबकातील अन्नात संभाजीराजांची बोटे मात्र चिवडती फिरत होती. कधी नव्हे ते त्यांना आज जाणवले होते, आम्हास असं समोर बसून कधी आबासाहेबांबरोबर एकच पात्री भोजन घेण्याची संधी लाभलीच नाही. उत्तरी जन्मला वाढलेला एक संस्कारशील ब्राह्मण आणि श्रींच्या राज्याचा निर्मात्याचा एकमेव राज अंकुर एकमेकांसमोर बसले असताना, एका पात्री जेवत असताना असे वेगवेगळ्या विचारांनी जखडले होते. कधी कधी नियती वाढवून ठेवते ते ताट म्हणतात ते असे. सारे ताप आयास भोगून त्रिमल कुटुंबाचा यात्रेकरू जथा राजगडापासून एका मजलेवर आला. खबरगीरांनी ही बातमी बालेकिल्ल्यावर केव्हाच पोच केली. जिजाऊंचे दर्शन घेऊन खासे राजे गड उतरून वाडीत पायथ्याशी आले. शंभूराजांना सामोरे जायला खरे म्हटले तर आपल्या काळजाचा सोन तुकडा पुढच्या हातांनी पावता घ्यायला. बरोबर मोरोपंत, अण्णाजी, प्रतापराव, आनंदराव, केशव पंडित, कृष्णाजी, सईस, गोमाजी बाबा अशी निवडीची मंडळी होती. संभाजीराजांचा राजसाज घेतलेले तबकधारी होती. गड चढून जाण्यासाठी सिद्ध राखलेली सोनेरी वाघमुखी दांड्याची, तांबड्या सखलादी अस्तराची पालखी ठाण झाली होती. दूरवर काशीपंत आणि लक्ष्मीबाई यांच्यामधून येणाऱ्या संभाजीराजांना प्रथम राजगडाच्या संजीवनी माचीवरचा भगवा ठपका दिसला. छातीशी हात नेत त्यांनी मान दिला. राजगडाच्या दर्शनाबरोबर ओठा कातरून जाणाऱ्या घोड्याच्या टापांबरोबर पाण्याच्या सफेद साफ धारा उसळतात, तसे त्यांचे सारे दबले विचार उसळले. आठवणी, चेहरे, ठिकाणे यांचा मनात कालकल्लोळ माजून उठला. आम्ही फरमान घेऊन परतलो तेव्हा महाराज साहेब माचीवर आले नव्हते. आजही आले नसले तर बटुवेशातील शंभूराजे चालत होते. पायीच्या खडावा खटखटत होत्या, काळीच दळदळत होते. क्षण क्षण असह्य झाला होता. समुद्राच्या पाण्यावर उगवता सूर्य दिसतो तसे संभाजीराजांना भोवतीच्या कुरणात संपलेल्या पायवाटेच्या टोकाला कसली तरी चकमक दिसली. क्षणभर चालते शंभूराजे गपकन थांबले. किलकिले डोळे जोडून त्यांनी झगमगीचा अंदाज घेतला. न कळतच त्यांचा हात केशवपंतांच्या हातून सोडवला गेला. दूरवर राजांच्या टोपाची सोन जरा बतूची उन्हाने नुसती झगमग तळपत होती. तिच्या दर्शनाबरोबर शंभूराजांच्या डोळ्यात लाख लाख सूर्य काजवे होऊन उतरले. पोळ्यात दडून बसलेल्या मधमाशांची झुंड उसळावी तशी उरात रक्तलाटांची सळसळ उठली. साथीच्या लक्ष्मीबाई काशीपंतांना गोंधळून टाके संभाजीराजांनी हात उभवते करून साधवले. महाराज साहेब आणि ओठातून निसटलेले शब्द आपल्या अगोदर दौडताहेत हे कळून येताच ते तडक धावत सुटले. पायीच्या लटकत्या खडावा दूर उडाल्या. पावसाच्या भरमार सरींनी झोडपट्टी केलेले शिंगरू पागासमोर दिसताच शेवटी उभवून दौडत सुटावे तसे शंभूराजे धावू लागले. शक्य झाले असते तर वरच्या मावळी आभाळानेच ते भोसलाई राजफूल आपल्या निळ्या हातांच्या मिठीत घेतले असते, त्याचा मनकल्लोळ शांत करण्यासाठी. भोवतीच्या कुरणाला फुटलेला एक सोन अंकुर दुरून झेपावत सरासर पुढे येताना राजांना दिसला. शिवगंध आकर्षित त्यांनी डोळे लहाने केले. शंभू बाळ दौडतायत, पडले तर. आठी हातांनी कोणीतरी पुढे लोटावे तसे राजे पुढे झेपावले. राजे तरातर सामोरे का चालतायत हे भोवतीच्यांना चटक्याने कळलेच नाही. आणि कळले तेव्हा सारेच राजांचे पाय ठसे वेचित मागून पुढे ओढले गेले. घामाने अभिषेकलेल्या लालवती मुद्रेने शंभूराजे हात उभवून धावते येत होते. खांद्यावरून घसरू ओघळू बघणारी झोळी मध्येच ते सावरीत होते. शक्य असते तर त्यांनी ती झोळी फेकून दिली असती. झोळी सावरणारे धावते शंभूराजे बघताना राजे कलबलून उठले. गडाच्या तटबंदीला भन्नाट मावळी रानवारा सबकार्याने येऊन भिडावा तसे डोंगर माथ्यावरून उड्या टाकीत आलेला खळाळ ओढा नजर न ठरणाऱ्या फेसाळ नदीला भिडावा तसे शिवगंधाच्या दोन दळी पावनपट्ट्याला भवानीचा दुबोटी उसळ्या भंडारा भिडावा तसेच संभाजीराजे पायचेपांनी येऊन राजांना भिडले. श्वासाला दूर फेकलेला निश्वास भिडला. तलवारीला शिकल मिळाली. राजसन्यासाला बटू संन्यासी मिळाला. दूरदृष्टीच्या जाणत्या थोरपणाला शहाणे सोशिक धाकुटपण मिळाले. आबासाहेबांना बाळराजे मिळाले.
राजांच्या कमरेला शंभू राजांची घट्ट हातमिठी पडली. आपले राजांच्या जाम्यात झाकले गेलेले तोंड ते डावे उजवे घुसळून टाकीत होते. त्यामुळे कपाळीच्या गंधटिळा विस्कटला जात होता. राजांच्या टोपाची मोतीलग हिंदोळत होती. महा शंभूराजे बोलू बघत होते, पण शब्दांच्याच दाटल्या घशात भाव घुसमटून घुटमळू लागले. राजांचे सडक हाततळवे शंभूराजांच्या पाठीवरून फिरू लागले. मायेने, अभिमानाने, धन्यतेने, कसे कसे ते त्या हातांना आणि त्या पाठीलाच ठाऊक. त्या फिरत्या हातांनी शंभूराजांचा उतू घातलेला ऊर निवांत केला. मान उठवून त्यांनी भरल्या डोळ्यांनी राजांच्याकडे पाहिले. तीच उभट मुद्रा पिंडीसारखी. आठवणीसरशी संभाजीराजे राजांपासून मागे हटले. गुडघे टेकून त्यांनी राजांच्या पायांवर कपाळ टेकविले. उठून खांद्याची झोळी पोटाकडे पुढे घेतली. तिच्यात हात घालून राजांनी उत्तरी निरोप घेताना दिलेली सोनपिंडी बाहेर काढली. पिंडी उन्हात झपकन सळसळली. एक निसटती नजर राजांना देऊन हातची सोनपिंडी राजांच्या ओंजळीत ठेवीत ते अदबीने एवढेच म्हणाले, आम्ही कमी बोललो. उन्हात झळकत्या ओंजळीतील पिंडीकडे बघताना राजांना वाटले, यांनी अधिक बोलले पाहिजे. राजांना प्रयागला त्रिवेणी संगमाच्या घाटपायावर भेटलेला तो पारधी आठवला. हर काम में यश देने वाले गरुड के पांख. समाधानाचा निश्वास राजांच्या नाकपाळ्यांतून निसटला. रायबळी आंब्यांच्या पानडेऱ्यात भात गोटे खाऊन तृप्तावला कडवा भरल्या गांजानं घुमकी भरीतच होता. कुट कुट कुटर कुटर. पण राजांना आता ती घुमकी ऐकूच येत नव्हती. संभाजीराजांनी बटुवेश उतरून राजवेश अंगी धारण केला. भोयांनी जय भवानी गरजत खांदे दिलेली पालखी राजगड चढू लागली. तिच्यात राजे आणि संभाजीराजे बसले होते. पालखीतून मोरोपंत आपले मेहुणे कृष्णाजी काशीपंत यांच्यासह गड चढू लागले. लक्ष्मीबाई मेण्यात बसल्या. पाणी दरवाजा येताच गडनौबत कधी नव्हे ती चढीच्या तारेने घुमून उठली. तिची दुडदुड ऐकून गडावरच्या बंदुका उखळी तोफांनी आपले धडाड धुम कंठ फोडले. बारांची दणकी धडधड गुंजण मावळ खोऱ्यात घुमू लागली. संजीवनी माचीवर पालखी ठाण झाली. राजे शंभूराजे पाय उतार झाले. एक चालीने चालू लागले. मागून भरल्या मनांची इमानी मंडळी चालली. माचीची माणसे झुंडीने पुढे येत पायदर्शने घेऊ लागली. बालेकिल्ल्यावर बाहेर निघणारे भुयार आले. धारकऱ्यांनी धोंड हटविली. राजे संभाजीराजे भुयारात उतरले. टेंभ्याचा धूसर मंद प्रकाश पायऱ्यावर उतरला होता. चालता चालताच दोघेही एका पायरीवर थांबले. एकमेकांना नजर भिडवताना ते शांत होते. भोसल्यांना भुयारीचे भय कधीच नसते, वाटेवरच्या किंवा जीवनाच्या वाटेवरच्या, कारण त्यांच्या भाळी भवानीचा भंडारा भरलेला असतो. बालेकिल्ला आला. सदर चौकात उंबरठ्यापर्यंत स्वाऱ्या आल्या. कुणालाच कल्पना नसताना आतून गोंदल्या हातात काळे कोंबडे घट्ट धरलेली धाराऊ एकाएकी पुढे आली. शंभूराजांना बघताच तिचा कुणबी प्रेमा उसळून आला. बोल निसटले. आर माझ्या लेकरा, कुटर होतास येदोळा. हातचे कोंबडे तिने शंभूराजांची डावी बगल धरून सरासर 3 वेळा उतरले. तंगडे कसे तरीच केकाडले. धाराऊने ते फडफडत्या पंखांनीशी दूर फेकून दिले. आऊ. संभाजीराजांनी सर्वांसमक्ष तिच्या कुणबी पायांवर आपले राजकपाळ टेकले. पदराच्या ओचात नारळ घ्यावा तसे धाराऊने वाकून त्यांना पोटाशी घट्ट बिलगते घेतले. कधीतरी फार पूर्वी सईबाईंना सांगावासा वाटलेला विचार धाराऊचे भाबडे मन पुन्हा एक वार गोंधून गेला. राजाच्या त्या लेकराला कुण्या पाप्याच्या बदनजरची मुंगी कंदीबीड असू नये. धाराऊच्या डोळ्यांच्या मावळ घागरी पाझरू लागल्या. धाराऊला सोडून राजांना खेटून शंभूराजे सदरेच्या दगडी उंबरठ्यात उभे राहिले. सुवासिनींनी त्यांच्या पायांवर शिगभरल्या घागरीरित्या केल्या. त्यांचे पाणी शंभूराजांच्या पायी चालून पडलेल्या भेगात शिरून चरचरले. चेहऱ्याभोवती पाजळली निरांजने फिरली. संभाजीराजांचे भिरभिरे डोळे शोधित होते मासाहेबांना. उंबरठा पार करून ते राजांच्या सह सदर चौकात आले. कधी नव्हे त्या जिजाऊ सदर चौकात येऊन उभ्या होत्या. तिथे उभे राहणेही त्यांना असह्य झाले. यमुनेच्या मायाळ पात्राने पलटी घेतली. थकल्या जिजाऊंच्या पायात बळ उतरले. कपाळीचा कुलवंत पदर घरंगळा झाला आहे याचे भान
त्यांना उरले नाही. त्या सामोऱ्या चालत आल्या. त्यांच्या रूपाने मावळी आऊपणाची एकवट मूर्ती चालत आली. राजांना सोडून पाय झेप टाकीत शंभूराजे उसळले. क्षणात जिजाऊंना त्यांची बिलगती घट्ट हात मिठी पडली. सदर चौक दाटून आला. मासाहेब, मासाहेब, प्रत्येक शब्दांनिशी शंभूराजांचा ऊर भरून येत होता. एका विचाराबरोबर तर त्यांचे भरले छातवान कसे गच्च गच्च दाटून आले. मासाहेबांच्या अंगच्या नेसूलाही एक प्रकारचा भावमंगल वास येतो. जीवाचा कोंदवा करून टाकणारा, बुक्क्यात मिसळलेल्या भंडाऱ्यासारखा. आणि शंभूराजे आपले तोंड आवेगाने मासाहेबांच्या नेसूत नुसते घुसळू लागले. आज आणि आत्ता जिजाऊंना कळून आले की आई भवानीला 8 हात का असतात. तेही तिला थिटेच पडत असतील. हातांचे थिटे पण जिजाऊ जबानीने भरून काढू लागल्या. शंभू बाळ, शंभू बाळ, शंभू बाळ. त्या थपथपत्या मिठीतही जिजाऊंच्या मनावर एक विचित्र विचाराची घोरपड बोचऱ्या नख्या रूपवीत सरासर निर्दयपणे चढून आली. शंभू बाळांचा काळ झाला. जिजाऊ थरारल्या. सणसणत आलेला एक वर्मी तोफ गोळा दौडत्या घोड्याबरोबर फरफट होत चाललेली रिकीब जिजून नव्हत्या झालेल्या औषधी मात्रा क्षणात त्यांच्या पाणथर डोळ्यांसमोर तरळून सरकल्या. त्यांनी त्यांचे थोरले पुत्र खाशांची स्वारी आणि सुनबाई नेल्या होत्या. जीवाभावाच्या माणसांचा काळ होतो तेव्हा मागे राहणाऱ्यांच्या हयातीचा बरड माळ होतो, हे त्यांनी भोगले होते. जिजाऊंनी शंभूराजांना एकदम हातांच्या आवेगी मिठीत कोंडून टाकले. त्यांच्या डोळ्यातील थोरली माया शंभूराजांच्या टोपावर टपटपू लागली. सदरेवरच्या हर आसामीला ते बघताना वाटले आपणच धाकले राजे आहोत. या थोरल्या मायेखाली नाहतो आहोत. भावनेचा कड उलगताच जिजाऊंनी पदरकाठाने नेत्रकड्या सावरल्या. शंभूराजांच्या मोहरांच्या थैलीने सतका उतरून त्यांच्या खांदावळीवर हात चढवीत त्या शांतपणे म्हणाल्या, चला. आभाळाच्या निळाईने विजेचा तेजवान झोत बिलगता घेऊन किनारी लावण्यासाठी चालावे तशा जिजाऊ चालल्या. देवमहालाच्या रुखाने शंभूराजांना जगदंबेच्या औक्षवंत चरणांवर घालण्यासाठी. सगळ्या सदरकऱ्यांनी त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तींना मुजरे रुजू घातले. देवीचे दर्शन घेऊन शंभूराजे पुतळाबाईंच्या महाली आले. त्यांना ओवाळण्यासाठी हाती घेतलेल्या आरतीच्या तबकाचे भान पुतळाबाईंना राहिले नाही. त्या शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या. त्यांच्या सामोरी येत त्यांची पायधूळ घेऊन शंभूराजे म्हणाले, मासाहेब, ओवाळता. ते शब्द ओढ्यासारखे उड्या घेत येणारे, तेच डोळे दर्पणासारखे साफ. पुतळाबाईंच्या हातातील तबक थरथरत फिरू लागले. संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेला ताईत बाहेर काढला. तो आरतीच्या तबकात ठेवीत म्हणाले, आम्ही सलामत आलो. येताना हा ताईत झोळीत ठेवीत होतो. झोळी खांद्यास असली की कसलीच धास्त वाटत नव्हती. गुणाचाच आहे तो. पुतळाबाईंच्या मनी तबकातील ताईत बघताना विचार उठला. पुतळाबाईंनी तबक चौरंगीवर ठेवले आणि त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी पुन्हा तो ताईत उचलला. शंभूराजांच्या जवळ जात काहीच न बोलता तो त्यांच्या दंडात बांधला आणि त्यांना आवेगाने जवळ घेतले. पुतळाबाईंना शंभूराजांच्यात एक विचित्र मुद्रा दिसली. सईबाईंच्या सारखी काळ्या धाग्यांनी विणलेली सावळी. येथून दर्शनासाठी म्हणून शंभूराजे सोयराबाईंच्या महाली आले. पायावर कपाळ टेकवून त्यांनी मासाहेबांचे दर्शन घेतले. त्यांना वर उठवून घेत सोयराबाई म्हणाल्या, स्वारींना म्हणवले तरी कसे, तुमचा काळ झाला म्हणून उठा, औक्षवंत व्हा. गडावर तुमचे दिवस घातले साऱ्यांनी मासाहेबांच्या कानी घातले पाहिजे. फेरभोजने घातल्याशिवाय हा दोष नाही हटायचा. संभाजीराजांच्या कपाळी आठ्या पडल्या नजरेने ते सोयराबाईंच्या पायांवर फिरलेली आळत्याची नक्षी उकलण्याचा यत्न करू लागले. तिचा शेव सापडणार नव्हता. त्या रात्री जिजाऊंच्या महाली पलंगावर आडव्या झालेल्या शंभूराजांचे डोळे मिटले होते. थकव्याने झोप यायला पाहिजे होती, पण ते जागेच होते. त्यांच्या मनी प्रश्नांच्या खडावा खटखटू लागल्या. धूळ उडू लागली. आमचा काळ झाला असे खुद्द महाराजा साहेबांनी साऱ्यांना सांगितले. आमचे दिवस घातले गेले गडावर. का असे का केले आबासाहेबांनी? यातही त्यांचा काही मनसुबा असेल. नाहीतर गड उतरून ते आमच्यासाठी का आले असते? शंभूराजांच्या डोळ्यांवर झोप आपला शालनामा पांघरू लागली. त्यांच्या पोटऱ्यांना तेलवण चोळणारी धाराऊ त्यांच्या मिटल्या पापण्यांकडे एक रोखाने बघत होती. मायेला फक्त एकच माहीत असते, सेवा करणे मूकपणे. मार्गशीर्षाच्या धुकाळ पौर्णिमेचा दिवस गुंजन मावळात चढीला लागला. स्नान घेतलेले टोपधारी शंभूराजे जिजाऊंच्या महाली आले.
पितळी सरशीने जिजाऊंनी त्यांच्या कपाळी 2 दळी शिवगंध रोखले. त्यांच्या संगतीने जिजाऊ सदरेच्या रुखाने चालल्या. त्यांच्या मागून शंभूराजे उत्तरी असताना जिजाऊंनी बिल्वपत्रे वाहताना खूणगाठीसाठी साठवण केलेल्या मोहरांची तपके घेऊन धार करी चालले. आज ती तपके दान म्हणून वाटली जाणार होती. राजगडाची सदर मानकऱ्यांनी सजली होती. ही कदरीची सदर होती. मथुरेहून संभाजीराजांना सुखरूप देशी आणणाऱ्या कृष्णाजी, काशीपंत आणि लक्ष्मीबाई या त्रिमल त्रिवर्गाची कदर राजे सदर साक्षीने करणार होते. जिजाऊ आणि शंभूराजे सदरेवर प्रवेशले. बैठक घेतलेले राजे जिजाऊंना बघताच अदबीने चटकन उठले. सदर सुरू झाली. धारकऱ्यांनी मोहरांची तपके बैठकीच्या बगलेला हरीने मांडून ठेवली. भंडाऱ्याची परडी फिरली. राजांनी बैठ्या बैठ्या मुजुमदार निळोपंतांना नजर दिली. पुढे येत निळोजी पंतांनी सदरेचे प्रयोजन खुले केले. उत्तरी सरकार स्वारीवर पापा प्रसंग घेतला. पुन्नराने राजे यांच्या गलिमाची कैद फोडली. देशी यावे म्हणून बैराग्यांचे वेश धारण केले. पण मार्गी पेच उभा राहिला. धाकट्या राजे यांना संगती घेऊन चाल धरणे मुश्किल झाले. म्हणून सरकार स्वारीने धाकट्या राजे यांना मथुरेस त्रिमलांच्या हाती स्वाधीन केले. त्रिमलांनी कस्त कोशिश करून इमान इतबारे घरचा दागिना घरी पावता केला. त्या कारणे त्रिवर्ग त्रिमलांचा मरातप करावा असे मनी धरून स्वारींनी ही सदर बस्ती केली असे. ही सदरी मरातप म्हणून माशार निल्ले काशी त्रिमल मजकूर मथुरायासी रुपये रोख 25,000 निळोपंत थांबले. मोरोपंतांच्या शेजारी बसलेले काशी त्रिमल उठले. बैठकीजवळ अदबीने आले. राजांनी आणि संभाजीराजांनी चंदेरी रुपयांनी शिगोशिग भरलेल्या तबकाला दस्तुरी स्पर्श दिले. झुकून मुजरा देत काशीपंतांनी तबक हाती घेतले. त्यांचे हात आणि मन भरून आले. मथुरेत असताना ज्या भावभऱ्या डोळ्यांनी ते यमुनेच्या पात्राला बघत होते तसेच त्यांनी माजी जिजाऊंना जवळून डोळाभर बघितले. हातीचे तबक बाजूला ठेवून त्यांनी बैठकीवरच्या राजे संभाजीराजे आणि माजी जिजाऊ या त्रिदळी राजकुटुंबाला उत्तरी अदबेचा साष्टांग दंडवत रुजू केला. उपरण्याचा जरी काठ ठाक ठीक करीत निळोपंत पुढे बोलले. त्रिमलांच्या मातोश्री आईजी लक्ष्मीबाई मजकूर मथुरायासी रुपये रोख 25,000. निळोपंतांनी राणीवशाच्या बैठकीत चिकाच्या पडद्याआड बसलेल्या लक्ष्मीबाईंना म्हणून पडद्याला नजर दिली. पडदा सळसळला. लक्ष्मीबाई स्त्रीवशाच्या बैठकीतून बाहेर आल्या. जिजाऊंनी दस्तुरी हातस्पर्श दिलेले बंद्या चंदेरी रुपयांचे तबक लक्ष्मीबाईंनी आपल्या थरथरत्या हाती घेतले. पाणावल्या डोळ्यांनी त्या जवळून जिजाऊंना निरखू लागल्या. त्यांच्या हाती चंदेरी रुपयांचे शीग भरले तबक होते आणि समोर दिवसाढवळ्या सदर बैठकीवर उतरलेले दूध दाट चांदणे त्यांना दिसत होते. तबक बाजूला ठेवून नमस्कारासाठी म्हणून लक्ष्मीबाई वाकायला गेल्या. बाई, तुमचे आमच्यावर थोर उपकार. हा कोण प्रकार? शक्य असते तर आम्ही स्वतः तुमची भरल्या फळाने ओटी भरली असती इथे. सदर साक्षीने जिजाऊ त्यांचे हात वरच्यावर उचलून घेत म्हणाल्या. या क्षणी आपले कपाळ उजाड आहे याची खंत जिजाऊंना कातरून गेली. काशीपंत, कृष्णाजी, विसाजी यांना विश्वासराव हे किताब देण्यात आले. पेहराव, पालखी, हत्ती, सरंजाम देऊन साऱ्यांचा गौरव करण्यात आला. एकामागून एक दानाची तपके शंभूराजांच्या सामोरी येऊ लागली. नावनिशिवार त्यांचा उल्लेख होताच संभाजीराजे तबकांना दस्तुरी हातस्पर्श देऊ लागले. उपवासाचे पारणे फिडून सदरेवर बसलेल्या जिजाऊ समाधानाने भरून आल्या होत्या. तबके सरतीला आली तशी संभाजीराजांच्या कपाळी निसटत्या आठ्या उठून गेल्या. राजांच्याकडे झुकते होते, पुटपुटले. महाराज साहेब बोला. राजे समाधानाने फुलले होते. मरातबाचं एक तबक आग्र्याच्या वाटेनं जाऊ द्यावं. राजांनी भुया चढत्या ठेवीत कशासाठी असा काही न बोलता सवाल केला. नजर राजांच्या छातीवरच्या माळेवर टाकी संभाजीराजे म्हणाले, कुंभारवाडीच्या कुंभारानं आम्हास घरोबा दिला. त्याच्यासाठी न कळतच राजांचा हात संभाजीराजांच्या पाठवळीवर चढला. जामा काखेला धरून दाटला. मोहरांनी भरलेले एक तबक आग्र्याच्या कुंभाराच्या नावाने बाजूला काढण्यात आले. राजांनी आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यांना बैठकीवरून नजर दिली. कारभारी सरपोसाने तबक घेतलेला एक तबकधारी घेऊन राजांच्या सामोरे आले. त्यांनी मुजरा केला. तबकधाऱ्याने सरपोस हट्टा धरून तबक राजांच्या समोर झुकते होऊन धरले. संभाजीराजांना तबकात सोनतारात मढविलेले एक पदक दिसत होते, कसल्या तरी पिसांचे. हे काय? त्यांनी राजांना विचारले. हे गरुडाचे पाक, हरकामी यश देणारे.
राजे तबकातील पदकाकडे बघत उत्तरले. त्यांनी डोळ्यांनी तबकधाऱ्याला तबक जिजाऊंच्या समोर पेश धरण्याची इशारत केली. मासाहेब, त्या पदकास हात द्यावा. राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. जिजाऊंनी गरुड पिसांच्या मडविलेल्या पदकाला हात स्पर्श दिला. आता पदक सर्वार्थाने हर काम में यश देणेवाले झाले. जिजाऊ राजांना काहीतरी विचारणार होत्या. एवढ्यात पाली दरवाजावरच्या नगारखान्यावरून उठलेली नौबतीची दुडदुड सदरेत घुसली. राजा आणि जिजाऊ ती ऐकताना एकमेकांकडे बघून मंद हसले. का ते मात्र सदरीवर कुणालाच उमगले नाही. सदर उठायला झाली. लगबगीने गडाचा पोतराज बैठकीसमोर आला. मुजरा घालून म्हणाला, सरकार, आज पुनव हाय. आईच्या गोंधळाचा चौक भरायची आज्ञा चाकराला व्हावी. खाशांनी गोंधळाला रात्री मान द्यावा. जरूर. राजांनी पोतराजाला पानविडा आणि नारळ दिला. सदर उठली. सांज धरूनच थाळ्या एवढे चंद्रफूल आभाळ सुंदरीने डोईत माळले. चांदण्यांच्या रूपाने त्या फुलाचा सुगंध राजगडावर पसरला. सदर चौकात गोंधळांनी तांदळाचा चौक भरला. रात्रीचा थाळा घेतलेले राजे आणि संभाजीराजे आणि जिजाऊ यांच्यासह सदरेच्या बैठकीवर गोंधळ ऐकायला बसले. सगळी सदर माणसांनी गच्च भरली होती. चौकाचा सारा साज मांडून होताच गोंधळ्यांचा म्होरक्या सामोरा आला. डुईची लाल पगडी झुकवीत म्हणाला, सरकार, उदो करायचा हुकूम व्हावा. राजांनी त्याला हाताचा पंजा उठवून थोडा वेळ थांबायची खूण दिली. राजांच्या टोपात गरुड पिसाचे पदक मडले होते. ते तिरपे टाकीत राजे सदरेत येणाऱ्या अंतःपुराच्या दरवाजाकडे बघू लागले. साऱ्या नजरा त्या रोखाने लागल्या. त्या दरवाजा आड गोंदल्या हातांची पदर सरसा करताना हालचाल झाली. काकणांचा किणकिणाट उठला. त्या किणकिणाटांशी बोलत काही क्षण गेले आणि पाठोपाठ गलमिशा असलेल्या पिलाजींच्या आणि गोंदल्या मनाच्या धाराऊच्यामधून येसूबाई सदरेवर प्रवेशल्या. खालच्या मानेने, धडधडत्या उराने. संभाजीराजांचा काळ झाला या उठलेल्या हुलीवर विश्वास टाकून पिलाजीराव संभाजीराजांचे जोडे सती जायला निघालेल्या येसूबाईंच्यासाठी मागायला आले होते. त्यावेळी त्यांची समजूत घालून राजांनी त्यांना शृंगारपुरी परते धाडले होते. संभाजीराजे सुखरूप परतताच शृंगारपूरला राजांनी थैलीस्वार धाडला होता. पिलाजींना लिहिले होते, पौर्णिमा धरून सुनबाईंनिशी निघून येणे. येते वक्ती भावेश्वरीचा अंगारा घेऊन येणे. शंभूराजे सुखरूप गडी पावते झाले. पिलाजींना सदरेवर येताना बघून संभाजीराजे अदबीने उठायला गेले. पण पुढे पुढे येणारे चमकते तोडे बघून ते पुन्हा खाली बसले. आपसुकच, या सुनबाई म्हणत राजे मात्र उठून तसेच पुढे गेले. त्यांनी येसूबाईंना हाती धरून आणले आणि मासाहेबांच्या बगलेने बैठकीवर इतमामाने बसविले. पिलाजी बसले. राजांनी समोर आलेल्या परडीतील भंडाऱ्याची चिमट उधळली. गोंधळ्यांना उदोची इशारत दिली. गोंधळ्यांनी पोत पाजळून नमन धरले. गजवदना गणराया गौरी. संबळ तुणतुण्यांचे मेळ सूर घुमू लागले. म्होरक्या गोंधळी नाचत्या पोतांवर कानाशी हातने जगदंबेचा महिमा उभा करू लागला. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. आग्र्याच्या प्रवासाने आणि ध्यानीमनी नसता समोर ठाकलेल्या एकाहून एक बाक्या प्रसंगाने संभाजीराजांची जाण आता चढीने वाढली होती. राजांनी आपल्या ताब्यातील गडकोटांचा फेर टाकून गडकऱ्यांना दर्शन दिले. अण्णाजी दत्तोंच्या मदतीने मुलखाची ऐनजिन्सी जमाबंदी बांधून घेतली. आपल्या लष्कराला नवा कानूजाप्ता घालून दिला. कडक नियम जारी केले. लष्कराने पाऊस काळात 4 मास आपल्या राहणीच्या मुलखावर जावे. शेतीभातीची कसणूक करावी. दसरा धरून साहेब कामावरी रुजू व्हावे. 8 मास मुलुखगिरी करून पोट भरणे ते भरावे. स्वारीत बाया बापड्यांनी बदअमल करू नये. मुलुखगिरीत जाताना व देशी परते येताना सरकारी चौकी पहाऱ्यांवर जमेनिसाच झाडा द्यावा. गैरवाका वर्तू नये. कानूजाप्त्यास बाध आणील त्याचे हात जल्लादा करवी कलम होतील असा लष्कराचा कडक जाप्ता राजांनी घालून दिला. जमीनधाऱ्याबद्दल मलिकंबरला मागे टाकील असे धोरण राजांनी घालून दिले. गावचा देशमुख, देशपांडा, पाटील आणि 4 जाणते कदीम गावकरी अशा 7 असामींनी मिळून जमिनीचा वकूफ बघून प्रत ठरवावी. 1 पिकी 2 पिकी अशी जमिनीची प्रतवारी लावावी. त्या मानाने सरकारी धारा बसवावा. जे रयतेस धारा नगद पैक्याचे रूपाने देणे निभत नसेल त्याचकडून ऐनजिन्सी धान्य रूपाने धारा वसूल घ्यावा. नांगर बैल बियाणे जो वस्त भाव कसनुसीस लागेल तो सरकार फडातून कुणबियास वक्ती द्यावा.
हे पुढे टाकायच्या चालीसाठी असलेले धोरण होते. संभाजी राजांच्या समक्ष ते सारे घडत बनत होते. सदरेवर बसलेले राजे आपल्या कुणबी आणि धारकरी यांच्या संबंधी बोलताना केवढ्या मायेने भरून येतात हे शंभूराजे समक्षच बघत होते. कधी मधी त्यांच्या मनी विचार येत होता. तसा फावला समय हाताशी आलास तर महाराजसाहेब उठतील, आम्हा संगती घेऊन एखाद्या वाडीत जातील, अंगचा निम्मा टोप चोळणा उतरवून ठेवतील आणि धोत्राचा काच मारून मुंड अंगी चढवून बैलजोडीचा माग धरीत नांगराच्या खुंटाळीला हात घालतील. आम्हास म्हणतील, शंभूराजे तो होडता घ्या, आम्ही केलेल्या नांगरटीतील ढेकुळ बाप सपाटीस लावा. अवशिष्टा कथा अग्रिमे भागी पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.